नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, बांधकाम परवाना हा एक आज अत्यंत क्लिष्ट किंवा त्रासदायक असा विषय लातूर शहरातील म्हणा किंवा महापालिका क्षेत्रातील जनतेला वाटतो आहे. अशात एक 2 दिवसापूर्वी महापालिकेच्या वतीने एक बातमी आली आणि एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार साधारणतः 150 चौरस मीटर क्षेत्रामध्ये जे बांधकाम परवाने आहेत की खाजगी अभियंत्यांना द्यायचा असा काही निर्णय झालेला आहे. या संदर्भात ही योजना काय आहे, कशा स्वरूपात राहणार आहे, यातून कोणाचा फायदा आणि कोणाला अधिक सवलती मिळणार आहेत आदी संदर्भात एक खुलासा वजा मुलाखत आपण घेत आहोत. हे काम खाजगी अभियंते यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्या असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित देशपांडे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की खाजगी बांधकाम परवाने म्हणजे नेमकं काय प्रकार आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. काय प्रकार आहे हा की म्हणजे तुम्हाला दिले म्हणजे शासनाचं विकेंद्रीकरण होते का कामकाजाचं काय? ॲक्च्युअली तसा प्रकार नाही आहे सर. UDCPR रूल ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच लागू झाले, अच्छा. त्यावेळेस असं झालं की आता आपल्या लातूरमध्येच असं आहे की माननीय विलासरावजी देशमुख सरांनी जवळपास एक दूरदृष्टी ठेवून लातूर महानगरपालिकेची स्थापना केली. त्याच्यामध्ये असं होतं की लातूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे प्रत्येकच बाबतीत, बांधकामाबाबतीत किंवा सगळेच बाबतीत. पण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की UDCPR मध्ये काम करताना प्रत्येक मालकाला ज्यावेळेस एखाद्याला घर बांधायचंय तर त्याचा प्लॉट कमीत कमी 800 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फूट किंवा 10,000 स्क्वेअर फीट पर्यंत असतो. तेवढ्यामध्ये बंगल्याचं किंवा स्वतःच्या घराचं बांधकाम केलं जाते. पण प्रत्येकाला असं आहे की घराचं बांधकाम करताना प्रत्येकाला लोनची अडचण येते. आपलं एक स्थानिक प्रशासन म्हणून आपल्याला महानगरपालिकेकडून त्याचं एक बांधकाम परवानगी घ्यावी लागते. बांधकाम परवानगी घेऊन आपण ती बँकेतून त्याचं लोन करून घेतो आणि ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनला चालू करतो. तर त्याच्यामध्ये काम करताना प्रथम असं होतं की आता गव्हर्नमेंटनी नवीन एक प्रणाली लागू केली आहे. त्याच्यामध्ये सगळं काम ऑनलाईन होतं. त्या ऑनलाईन प्रणालीचं नाव आहे BPMS. त्या प्रणालीमध्ये असं आहे की प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला त्याला जो संलग्न कागद लागतात, एक 7/12 आहे जो तुमचा मालकी हक्क दाखवतो, तुमचं रजिस्ट्री आहे, त्याच्यानंतर त्याची एक ENA परमिशन लागते. म्हणजे तो प्लॉट अकृषी आहे ह्याची एक आपल्याला परमिशन तहसील किंवा कलेक्टर ऑफिसमधून घ्यावं लागते. तर ती सगळे कागद चेक करून आपल्याला UDCPRचे काही रूल आहेत त्या रूलप्रमाणे किती स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे त्याच्याप्रमाणे चारही बाजूला वातावरण जे आहे किंवा हवा प्रत्येकाला मिळाली पाहिजे, पार्किंगसाठी जागा प्रत्येकानं स्वतःच्या प्लॉटमध्ये सोडली पाहिजे, ह्याच्यासाठी एक साईड मार्जिन, ह्याचं सगळे नियम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने UDCPRच्या खाली म्हणजे फिक्स केलेले आहेत. आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक इंजिनियर हा त्याच्याप्रमाणे काम करतो. ज्यावेळेस एखादा मालक घर बांधकाम करणार आहे त्यावेळेस बांधकाम परवानगीला ज्यावेळेस तो परवाना टाकतो तर त्याच्यामध्ये काही कॅटेगरी दिलेल्या आहेत. आणि आमचे पण आता इंजिनियरमध्ये जसं जसं एज्युकेशन आहे तसं त्याला तेवढ्या स्क्वेअर मीटरची परमिशन द्यायचं त्यांनी नियम घातलेला आहे. पहिल्यांदा असं होतं की महानगरपालिकेमध्ये नगररचनाकार विभाग आहे, त्याच्यासाठी स्वतंत्र विभाग त्यांनी नेमलाय. त्याच्यामध्ये EDTP असतात, TP असतात आणि त्यांचे असिस्टंट पण असतात. ते काम करताना काय होतं की पहिल्यांदा साईट व्हिजिट केली जाते. आम्ही ज्यावेळेस अपलोड करतो त्यावेळेस एक साईट व्हिजिट होते. साईट व्हिजिटवर त्या प्लॉटचं डिमार्केशन, ते प्लॉट तुमच्या रजिस्ट्रीप्रमाणे योग्य आहे का, त्याचे सगळे साईड मार्जिन बरोबर आहेत का. नाही, हे नियम तर सगळे मग हे महापालिकाही बघत होती. हो, तेच तुम्ही बघणार म्हणजे नियमानुसार. आम्हाला आता असा प्रश्न आहे की महापालिका हे न देता की तुम्हाला हे कोणाला देणार, किती स्क्वेअर मीटर मध्ये बांधकाम परवाना द्यायचा आहे आणि तुम्ही कोण आहेत? आता खाजगी म्हणजे मग असं कसं देतात? खाजगी अभियंते म्हणून नाही, आम्ही ऍक्च्युअली त्या BPMS वर लातूर महानगरपालिकेकडे रजिस्टर्ड इंजिनियर आहे. असे किती आहेत? असे जवळपास 150च्या वर आहेत लातूरमध्ये. आणि या प्रत्येकाला मग हे काम मिळणार का असं परवाना द्यायचं? तर त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटने असा नियम काढलाय की UDCPR मध्ये 0 ते 150
म्हणजे 1500 ते 1800 स्क्वेअर फीटच्या खालचे प्लॉट आणि 150 ते 300 स्क्वेअर मीटर अशी 2 कॅटेगरी केल्यात. त्याच्यात 0 ते 150 ही कॅटेगरी तुमची लो रिस्क म्हणून येणार आहे, ज्याच्यामध्ये रिस्क ही खूप कमी आहे. आणि 150 ते 300 मध्ये हे मॉडरेट रिस्क आहे. आता त्यांनी काय केले की येणारा जो मालक आहे त्याला ही प्रोसेस जी आहे जी त्यांनी लिमिट टाकून दिलेली आहे 60 दिवसाची. म्हणजे एखाद्याने जर बांधकाम परवानगी जर महानगरपालिकेकडे मागितली तर त्यांना ती अशी त्यांनी असं करून ठेवलेलं आहे की 60 दिवसामध्ये त्यांना ती द्यावीच लागते. पण 60 दिवसामध्ये देण्यापेक्षा त्याला अजून सुरळीत केलं जावं म्हणून आता त्यांनी काय केले की UDCPRचे जसे महाराष्ट्राने रूल तयार केले की जो रजिस्टर्ड इंजिनियर आहे त्याला हे लो रिस्क आणि मॉडरेट रिस्कचे तो डिरेक्टली देऊ शकतो. तिथे महानगरपालिकेची गरज पडणार नाही. काम हे जे आहे सगळं महानगरपालिकेचे जसे नियम आहेत त्याच्याप्रमाणेच केलं जाईल. फक्त सँक्शनिंग अथॉरिटी जी आहे तो रजिस्टर्ड इंजिनियर असेल. याची गरज काय भासली असं काय खाजगीला देण्यासाठी? महापालिकेत काय वेळ लागायचा किंवा ताण पडायचा किंवा त्यांना अधिकचं काम व्हायचं असं काही? नाही, तसं नाहीये. ते हे गव्हर्नमेंटनेच नियम टाकून ठेवलेले. फक्त आपल्याकडे महानगरपालिका ते अंमलात आणत नव्हती. आता हे महापालिकेत पहिल्यांदा होत आहे लातूरच्या, बाहेर चालूच आहे? बाहेर चालू आहे. मग आता तुमच्याकडे 150 आणि 300 स्क्वेअर मीटरचं जे परवान्यासाठी दिलेलं आहे त्याच वेळी या परवानगीसाठी महापालिकेत काउंटर असणार? हा, आम्ही एक त्यांना विनंती केली आहे की एक काउंटर ठेवावं. तसं 150 स्क्वेअर मीटर पर्यंत कुठलाही त्यांनी फक्त एक करणार की आम्ही जी फीस काढतोय ती फीस फक्त क्रॉस चेक करणार. त्यांचं तेवढंच काम असणार आहे. आणि 150 ते 300 जी मॉडरेट रिस्क आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांचा एक अधिकारी त्याच्यामध्ये राहणार आहे आणि त्याची सही राहणार आहे त्याच्यावर. म्हणजे तुमच्याकडे बांधकाम परवानगी मागत असताना महापालिकेकडे मागू शकतात का नाही? तिथं जाता येणार नाही? नाही, 300 स्क्वेअर मीटर पर्यंत नाही जाता येणार. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा काही वेगळं करायचं असेल किंवा कमर्शियल प्रोजेक्ट आहे किंवा तर ते रेग्युलर परमिशन मध्ये जाऊ शकतात. त्याची सँक्शनिंग अथॉरिटी ही महानगरपालिकाच असेल. मग यासाठी महापालिकेत जेवढी फी होती किंवा काय चार्ज आकारलं जायचं त्याच्या किती पट अधिक किंवा कसं स्वरूप असणार? नाही, फीसची जी आहे ते सेम राहणार आहे. जे महापालिका घेत होती तेच हे घेणार. फक्त सँक्शनिंग अथॉरिटी तुमचा म्हणजे इंजिनियर जो आहे जो रजिस्टर्ड आहे तो फक्त सँक्शनिंग अथॉरिटी बदलली. फीस मध्ये कुठलंही स्ट्रक्चर होणार नाही. आणि कालावधी जो आहे तो 60 दिवसाचा जो होता तो अगदी 10 ते 15 दिवसावर येईल. मग आता तुम्ही असं काय सांगणार आव्हान की म्हणजे आधी जे इंजिनियर्स आहेत आपले कशा पाट्या लावून ठेवणार तुम्ही किंवा लोकांना कसं माहिती व्हायचं आहे की तुमच्याकडे जायचं आहे? यासाठी काय पद्धत असेल? जसं आता नोटरीचं कुठं तर असतं की नोटरी वगैरे त्यांचं फी ठरलेली असणार, त्यांचं ऑफिस बैठक वगैरे, लोकांना कसं माहित होईल? त्यामध्ये आम्ही असं करतोय की महानगरपालिकेला आम्ही असोसिएशन तर्फे अशी विनंती केली की तिथे एक हेल्प डेस्क ठेवा. म्हणजे जेणेकरून येणारे जी मालक तिथं डिरेक्टली जातील त्यांना कळावं की हे 300 स्क्वेअर मीटर पर्यंत येणार नाहीये. आम्ही पेपरमध्ये पण देतोय आणि ते लोक जागरूक आहेत ह्याच्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा पण वापर करणार आहोत. आता ही सोय जी आहे ना, ही पद्धत जी आहे जनतेसाठी उपयुक्त आहे का तुम्हाला फायदेशीर आहे की महापालिकेवरचा ताण कमी होईल यासाठी आहे? जनतेसाठी फायदेशीर आहे सर. महानगरपालिकेचा ताण ह्या छोट्या फाईलमुळे नव्हताच. मोठ्या फाईलमध्ये जास्त ताण असतो. छोट्या फाईलला एवढा ताण नसतो. फक्त काय छोट्या फाईलची संख्या खूप असते. अनेकदा असं होतंय ना, शासनाच्या ज्या काही योजना असतात ना, आता एखादी सातबाऱ्याची नक्कल काढायची वगैरे 15 रुपये 35 रुपये असे काही असतं, पण प्रत्यक्षात अधिकची रक्कम काढली जाते. तसं तुम्हाला फी निश्चित करून दिलेलं आहे, पण असं पुढे होऊ शकतं का किंवा एखाद्याला अर्जन्सी आहे मग तुम्ही अनावश्यक पद्धतीने अधिकची रक्कम? नाही सर, नाही. हे असं म्हणजे ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये काही होणार नाही. प्रत्येक आम्ही असोसिएशन कडून रजिस्टर्ड इंजिनियर साठी आम्ही प्रत्येकाची फीस 150 स्क्वेअर मीटर पर्यंतची फीस आणि 150च्या पुढची फी आम्ही ती फिक्स करतोय. काय असतं हे? फी किती असते? आमची फी साधारणतः 150 स्क्वेअर मीटर पर्यंत 10 ते 15,000 पर्यंत असेल आणि 150 ते 300 ह्याच्यामध्ये जवळपास 30,000 रुपये पर्यंत येईल आमची स्वतःची फीस. आता शहरात जे 150 तुमचे इंजिनियर्स आहेत
त्यांच्यासाठी काही हद्द असं काही दिलेलं आहे किंवा या एरियातलं या इंजिनियरनं करायचं किंवा या एरियातलं असं नाही. कुणाकडे नाही. करू शकता? ऍक्च्युली काय आहे की BPMS मध्ये रजिस्ट्रेशन ज्यावेळेस आम्ही करतो होय. त्यावेळेस आम्हाला 2 प्रकारे करता येतं. एक तर लोकल ULB निवडता येते, म्हणजे आम्ही फक्त लातूर महानगरपालिकेपुरतं पण करू शकतो होय. किंवा पूर्ण महाराष्ट्रापुरतं पण बरं, रजिस्ट्रेशन करता येतं. बरं. तर आम्हाला असं काही नाहीये की मी लातूरला जरी असेल तर मी महाराष्ट्राच्या कुठल्याही नगर परिषद, नगरपंचायत आणि तुमचं महानगरपालिका इथे काम करू शकतो. मग हे बांधकाम परवाना असा मिळवण्यासाठी काय काय कागदपत्र म्हणजे आवश्यक असतात जे महापालिकेकडे आतापर्यंत द्यायचे होते ते पूर्णपणे ते सेम कागद लागतील. होय. त्या कागदामध्ये कुठेही लिस्टमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. हो. कागद तेच आहेत, फीस पण महानगरपालिकेने जशी ठरवली आहे गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे आहे तीच लागणार आहे. फक्त त्याच्या बाबतीत आमची सगळ्या जनतेला एकच विनंती असेल की प्रत्येक आपला प्लॉटचे जे कागद आहेत होय. ते फक्त क्लिअर द्यायचेत हो. आणि सेल्फ अटेस्टेड द्यायचेत. त्याच्यामध्ये जर समजा कुठलं इलिगल बांधकाम झालं किंवा कुठलं चुकीचं कागद दाखल केलं ओनरनी तर त्याचा जो जिम्मेदारी आहे ती ओनरची पण तेवढीच असेल आणि त्या इंजिनियरची पण तेवढीच असेल. मग या प्रक्रियेदरम्यान महापालिकेकडे लोकांना जायची गरजच भासणार नाही, जायची गरज नाही. मग ही यंत्रणा आहे ना राबविण्यासाठी महापालिकेला शक्य झालं नाही किंवा अडचणीचं वाटायचं, मग तुम्ही तर खाजगी व्यक्ती आहे, तुमच्याकडे मनुष्यबळ कमी असणार आहे वगैरे, तर तुम्हाला असं हे इजी कसं जाईल? नाही, आम्ही हे जवळपास 1 वर्षापासून आम्ही विनंती करतोय की हे तुम्ही चालू करा म्हणून. होय. पण रुटीन जे होतं ते असं लोकांना असं वाटायचं की काही बँका, एखादा मालक ज्यावेळेस बांधकाम करायला जातो तर त्यावेळेस काय होतं की परमिशन घेऊन तो जातो एखाद्या बँक वित्त संस्थेकडे. ते काय म्हणतात की बाबा तिथं नगरपालिकेचा स्टॅम्प असेल तरच आम्ही तुम्हाला लोन देऊ. ह्या एका कारणामुळे आमच्याकडे पहिली लोक येत नव्हती. पण आता गव्हर्नमेंटचाच रूल आहे, आम्ही पण त्यांना विनंती केल्यात वारंवार की हे तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे जे काही 300 स्क्वेअर मीटर पर्यंत म्हणजे साधारणतः 3200 स्क्वेअर फीट पर्यंतचे जेवढे परवाने आहेत, मॅक्सिमम प्लॉट असं आहे सर की लातूरमध्ये सगळे छोटे छोटे प्लॉट जास्त आहेत. तर ह्याची संख्या जी आहे ती भरपूर आहे. ती त्याच्यामध्ये पिरियड जाणं नको. जेवढा पिरियड त्याचा कमी होईल, जेवढा वेळ कमी लागेल तेवढं आपलं काम लवकर होईल, तेवढी शहराची डेव्हलपमेंट पण लवकर होईल. ह्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती. हा ॲक्च्युअल रूल गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे. असंही होईल ना आता RTO ऑफिसमध्ये आहे किंवा इतर ठिकाणी एक दलाल स्वरूपात असं कोणतं निर्माण होतात, मग ह्या बांधकामासाठी असं तर काही होणार नाही किंवा तशी एक एजन्सी नेमले किंवा एक कोणतरी मध्यस्थ नेमला, एक स्टेप वाढली? नाही सर, त्याच्यामध्ये महानगरपालिकेने एक चांगलं काम केले, गव्हर्नमेंटनेच केलेलं आहे. UDCPR मध्ये पहिले काय होतं की बांधकाम परवाना काढायला इंजिनियरची फक्त प्लॅन आणि सही लागायची. पण आता असं कंपल्सरी झालंय की तुम्हाला जर परमिशन काढायची असेल तर रजिस्टर्ड इंजिनियर कडूनच काढावं लागेल. ओनरला डायरेक्ट परमिशन मिळत नाही. हे आमच्यासाठी चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणताय तसा प्रकार होणं शक्यच नाही. अनेकदा असंही असेल की माझी अर्जन्सी आहे, मला लोन घ्यायचं आहे वगैरे, तुम्ही एखादी कागद कमी असेल तरी तुम्ही एक शिक्का मारून परवाना देऊ शकता? हो, तसं जर केलं समजा, एक तर काय होतं की ज्यावेळेस ऑनलाईन अपलोड केलं जाईल त्यावेळेस त्याचा एक रिपोर्ट जनरेट होतो. तो रिपोर्ट जोपर्यंत 100% ओके येणार नाही तोपर्यंत परमिशन द्यायचे हक्क आम्हाला सुद्धा नाही आहेत. आणि एखादंही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये कमी असेल तर ते रिपोर्टच जनरेट होणार नाही किंवा ती फाईलच पुढे जाणार नाही, त्याच्यामुळे परमिशन द्यायचा हा विषयच येणार नाही. मग याच्यात तुमच्यावर जबाबदारी असं काय आहे, काय राहील? आता तुम्ही एखादी चुकीचं कृत्य घडलं तर काय त्याला म्हणजे जी जबाबदारी ऑनलाईन ज्यावेळेस आम्ही अपलोड करतो, ज्यावेळेस आम्ही फायनली सँक्शनिंग ऑथॉरिटी मधून त्याच्यावर सही करणार आहे, जी जिम्मेदारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर होती तीच जिम्मेदारी, तेवढीच जिम्मेदारी आमच्यावर पण असेल, तेवढीच जिम्मेदारी तुमच्या ओनरवर पण असेल. फक्त माझी सगळ्यांना म्हणजे टोटल जेवढी लातूरची जनता आहे ज्यांनी बांधकाम करणार त्यांना एकच विनंती आहे की प्रत्येकाने नियमानुसार बांधकाम करावं. प्रत्येकाने स्वतःच्या पार्किंगची सोय स्वतःच्या प्लॉटमध्ये करावी, जेणेकरून 2 बिल्डिंगमध्ये जर जागा असेल तर हवा खेळती राहील
आरोग्य नीट राहील. पण तसं आतापर्यंत झालं नाही, होत नाही शहरामध्ये. आत्ता तसंपर्यंत झालं नाही ह्याचा एक म्हणजे मेजर प्रॉब्लेम असा आहे सर, आतापर्यंत जेवढी लेआउट्स झाली हो. ती लेआउट्स दीड पाणी येण्याची होय, झालेली आहेत. होय, त्यावेळेस ते चालत होतं. होय. दीड पाणी येणे म्हणजे दंडाचा येणे होता. म्हणजे मी माझी प्लॉटिंग, माझी शेती प्लॉटिंगसाठी वापरतोय. प्लॉटिंगसाठी वापरताना मी कुठल्याही त्याचा कृषी परवाना काढत नाही. त्याच्यामुळं मला गव्हर्नमेंटकडून दंड लावला जातो आणि दीड पाणीची नोटीस दिली जाते. नाही, अनेकदा आता काय होते, महापालिकेत बांधकाम परवाना काढला जातो, पण बांधकाम बेकायदेशीरपणे केलं जातं. जेवढ्या काही अनेक बिल्डिंग्ज आहेत, किती मजली तुम्हाला बांधायला परवानगी पाहिजे. आता अनेक शहरात अशा बिल्डिंग आहेत की साईड मार्जिन सोडलेलंच नाही. मग हे जे होणारं बांधकाम आहे बेकायदेशीर, परवाना काढून बेकायदेशीर जे बांधकाम केलं जातं, त्याच्यावर तुमचं काही नियंत्रण असणार आहे का? ते नियंत्रण कोण करणार आहे? नाही, ऍक्च्युली काय होतं सर, परवाना काढताना जो परवान्याचं कागद महानगरपालिकेकडून येणार आहे ते अगदी नियमातच येतं. पण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्ट करताना काय होतं की मालकाला, जो बांधकाम करणार आहे प्लॉट मालक, त्याला जागा सोडायची नसते आणि त्याच्यावर कंट्रोल हे महानगरपालिकेचंच राहणार आहे. किंवा जो ऍक्च्युअल इंजिनियर परत साईट वर्किंग करतोय, तर त्या साईट वर्किंग करणाऱ्या इंजिनियरवर पण तेवढी जिम्मेदारी राहणार आहे. तर आम्ही महानगरपालिकेमध्ये आयुक्त मॅडमना अशी विनंती केली होती की कुठल्याही झोनमध्ये काम करताना, आता त्यांनी काय केलेलं आहे की शहरामध्ये 4 झोन केलेत, ABCD झोन. तर त्याचे काही क्षेत्रीय अधिकारी आहेत. तर त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यासोबत ते आता कोणी टेक्निकल आहेत, कोणी नॉन टेक्निकल आहेत. तर आम्ही त्यांना अशी विनंती केली होती त्यांच्यासोबत एक टेक्निकल इंजिनियर द्या, म्हणजे ॲटलिस्ट तो परवाना त्या झोनमध्ये ज्यावेळेस घेतला जाईल, ॲक्च्युअल काम होईल. तर प्रत्येकाला अशी विनंती करायला लावली की बाबा तुम्ही प्लिंथ इंटिमेशन टाका. आपल्याकडे एक नियम आहे तसा की प्लिंथ झाल्यानंतर नगरपालिकेला कळवलं गेलं पाहिजे. तर ते क्षेत्रीय अधिकारीने तिथं अपॉइंट केलेला इंजिनियर, त्यांच्याकडून ते कळवावं, ते चेक करावं आणि त्याच्यानंतरच पुढची बांधायची परवानगी द्यावी, जेणेकरून इलिगल बांधकाम कमी होईल. आता मला मग बांधकाम परवाना काढायचा आहे, तर आज घडीला किंवा तुम्ही असं काय आव्हान कराल की कुठं या तुम्ही, कुठं जा? आता तुम्हाला रिसेंटमध्ये आता आव्हान करायचं आहे, तर कसं काय कराल? आम्ही असं आवाहन करतो त्या बाबतीत की आम्ही ज्यावेळेस हे चालू होईल, आता चालू व्हायला जवळपास 15-1 दिवस लागणार आहे, ही प्रणाली ज्यावेळेस चालू होईल ऍक्च्युअली, तर त्यावेळेस आम्ही रजिस्टर्ड इंजिनियरची लिस्ट हे आम्ही पेपरला जाहीर करू किंवा आम्ही महानगरपालिकेत लावू. तिथे नगररचनाकार विभागामध्ये समजा कुठलाही ओनर परमिशन काढायसाठी जर तिथं गेला, तर त्या लिस्टमध्ये जे काही इंजिनियर आहेत त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस आम्ही हे सगळं तिथं लावणार आहे. तर त्याच्यामुळं ओनरला डायरेक्ट रजिस्टर्ड इंजिनियरकडे जायला सोपं होईल. हे ऑनलाईन असणार की ऑफलाईन? हे सगळं ऑनलाईन असं. हे आहेत अभिजित देशपांडे सर, यांनी बांधकाम परवान्यासंदर्भातली माहिती सांगितलेली आहे. प्रश्न असा आहे की पूर्वी बांधकाम परवाने मिळत होते, पण आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये नंतर जे आहे ना, बेकायदेशीरपणे बांधकाम मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्यावर नियंत्रण नसतंच महापालिकेचं. हा एक मुख्य प्रश्न आहे. त्यातून मग अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आपण शासनानं जे हे काही जनतेच्या सोयीसाठी किंवा बांधकाम करणाऱ्या मालकासाठी एक चांगल्या पद्धतीनं ही एक योजना काढलेली आहे. तर या योजनेचा, या सुविधांचा नागरिकांनी, जी बांधकाम करू इच्छिणारे आहेत, त्यांनी लाभ घ्यावा, असं मी आमच्या चॅनलच्या वतीनं आवाहन करतो. नमस्कार.